सर्वप्रथम सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व त्याचप्रमाणे आपणाला सदरील परीक्षेमध्ये भरघोस यश मिळो हीच अपेक्षा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 साठी अर्ज भरू इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम आपल्या चॅनल मार्फत हार्दिक स्वागत। आज आपण या ठिकाणी एक अतिशय चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 साठी आपण हा अर्ज या ठिकाणी भरणार आहोत। त्यासाठी नेमकं कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तो अर्ज कशा पद्धतीने भरावयाचा आहे, हे संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पहा या ठिकाणी सर्टिफाइड दॅट द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे की हा फॉर्म भरत असताना सोबत आपल्या आधार कार्ड सोबत आपल्याला ठेवायचं आहे। आधार कार्ड वरती जे नाव आहे तेच नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। म्हणजे त्या ठिकाणचं स्पेलिंग असेल, त्या ठिकाणचं अन्य कोणती जी माहिती आहे ती सर्व माहिती, म्हणजे आधार कार्डवर ज्या पद्धतीची माहिती आहे तीच माहिती, तशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा, त्या कॅन्डिडेट्सचं नाव, ज्या विद्यार्थ्याचा आपण हा फॉर्म भरत आहोत किंवा विद्यार्थी जर आपला स्वतः हे फॉर्म भरत असतील तर त्या विद्यार्थ्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर आता या ठिकाणी एक नमुना दाखल आपण हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आज आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर या फॉर्ममध्ये जे काही नाव वगैरे असणार आहे हे नाव आपण फक्त फॉर्म कसा भरावा या संदर्भामध्ये भरत आहोत। जर या अर्जातील एखादं नाव असेल, आडनाव असेल किंवा अन्य कोणती माहिती असेल तर ती माहिती आपण फक्त या अर्जापुरती भरत आहोत। यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे। विद्यार्थ्याचं नाव आपण या ठिकाणी लिहित आहोत आर। आता हे जे नाव आहे ते नाव संपूर्ण आपल्याला कॅपिटल अक्षरामध्ये लिहायचं आहे पहा। ओके, राम, ओके, आपलं जे काही नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचंय आणि पुढे त्याचं जे काही आडनाव असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। ओके, राम किट्टे। ओके, फक्त हे उदाहरण दाखल आपण या ठिकाणी भरत आहोत आपणाला समजण्यासाठी। आपणही ज्यावेळेस आपण हा अर्ज भरणार आहात त्यावेळेस सुरुवातीला काय करायचंय पहा आपणाला की संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीला पाहायचंय आणि व्हिडिओ पाहायचा झाल्याच्या नंतर जे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर संपूर्ण फॉर्म आपण स्वहस्ताक्षरामध्ये भरावयाचा असणार आहे। त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे पहा, नेम ऑफ स्टुडंट हु इज स्टडिंग इन क्लास 5th इन। ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा विद्यार्थी म्हणजे ज्याचा आपण फॉर्म भरत आहोत तो विद्यार्थी नेमकं कोणत्या शाळेमध्ये आहे, कोणत्या शाळेमध्ये शिकत आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। ओके, तर आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती मात्र कॅपिटल अक्षरामध्येच भरायची आहे। तर आपण या ठिकाणी भरत आहोत पहा, महाराष्ट्र
विद्यालय निलंगा. ओके, ही जी माहिती आहे ती माहिती आपल्याला इथपर्यंतच भरावायची असणार आहे. ओके, त्यामुळं छोट्या छोट्या अक्षरामध्ये परंतु संपूर्ण अक्षरे मात्र कॅपिटल असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, नेम ऑफ स्कूल अँड इंटरेस्टेड टू अप्लाय फॉर जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025. नेम ऑफ कॅन्डिडेट इन ब्लॉक लेटर्स. तर या ठिकाणी जे विद्यार्थ्याचं नाव आहे हे विद्यार्थ्याचं नाव पूर्ण म्हणजे लिहिण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, त्याचं आडनाव. ओके, तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी फक्त नाव आणि आडनाव या ठिकाणी लिहायचे. स्टार्टिंगला आपल्याला कुणाचं विचारलेलं आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट. ओके, तर हे आधार कार्डवरती जे स्पेलिंग आहे तेच स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी लिहायचं असणार आहे. ओके, तर आपण या ठिकाणी लिहित आहोत पहा, राम किट्टे. आधार कार्डवरचं स्पेलिंग आणि हे स्पेलिंग करेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे विचारलेलं आहे फादर्स नेम इन ब्लॉक लेटर्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम लिहायचंय पहा, रमेश किट्टे. संपूर्ण अक्षर कॅपिटल लिहायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो आपण फॉर्म भरत आहोत, हा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी जेल पेनचा वापर न करता जे बॉल पेन आहे, ओके, मग ते बॉल पेन ब्ल्यू कलरचे असेल किंवा ब्लॅक कलरचे असेल, या दोन्हीपैकी कोणताही एक बॉल पेन आपण या ठिकाणी यूज करू शकणार आहोत. ओके, शक्यतो जेल पेनचा वापर आपण या ठिकाणी करायचा नाही. त्यानंतर आहे मदर्स नेम इन ब्लॉक लेटर्स. ओके, तर मदर्स नेम पण आपल्याला कॅपिटल लेटर्स मध्येच लिहायचंय पहा. म्हणजे जे काही नाव आहे, मदर्स नेम असेल, फादर्स नेम असेल किंवा कॅन्डिडेट नेम असेल, नेम आणि सरनेम, नेम फादर्स नेम अँड सरनेम. या ठिकाणी मदर्स नेम म्हणजे आईचं नाव आणि या ठिकाणी आडनाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे अशा पद्धतीनं. ओके, तर म्हणजे कॅन्डिडेट्स नेम त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. फादर्स नेम वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मदर्स नेम म्हणजेच आईचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्या पुढे जर आपण पाहिलं, नेम ऑफ द गार्डियन अँड रिलेशनशिप इफ एनी. ओके, तर आपल्याला या ठिकाणी गार्डियनचं नाव लिहायचंय आणि त्याचं रिलेशनशिप लिहायचंय, काय आहे ते. ओके, जर त्याचे फादर असतील किंवा मदर आई वडील असतील तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. ओके, तर म्हणजे काही पेरेंट्स या ठिकाणी अशा पद्धतीनं लिहायचे आपल्याला. रमेश वडिलांचं नाव, रमेश किट्टे, आणि कंसात काय लिहायचे आपल्याला, कोण येथे तर फादर आहेत. स्पेलिंग मध्ये मिस्टेक करायची नाहीये. संपूर्ण हा जो अर्ज आहे आपल्याला तो अर्ज इंग्लिश मध्येच भरावयाचा असणार आहे. संपूर्ण अर्ज आपल्याला इंग्लिश मध्येच भरायचा आहे. कसल्याही प्रकारची खडाखोड आपल्याला या ठिकाणी करायची नाही. त्यानंतर पुढे आहे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की डेट ऑफ बर्थ. ओके, तर हे डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. डेट ऑफ बर्थ आपल्या आधार कार्डवरती, ओके, आणि आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टरवरती सेम असणं गरजेचं आहे. ओके, तर ही डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर स्टार्टिंगला काय आहे पहा, डेट आहे DD, नंतर आहे मंथ आणि नंतर आहे इयर. ओके, तर कशा पद्धतीने लिहायचे पहा. आता 1 ते 9 पर्यंतची जर जन्मतारीख असेल
तर आपल्याला स्टार्टिंगला या ठिकाणी काय करावं लागतं पहा, 0. ओके, पहिल्या डीच्या रकान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 0 लिहायचं आहे आणि नंतर या ठिकाणी जी काही तारीख आहे जी म्हणजे 1 ते 9 पर्यंतची, तर या ठिकाणी आपण समजा 5 आहे तारीख, तर आपण 05 असं या ठिकाणी लिहू शकतो. समजा एखाद्याची 7 तारीख आहे तर 07 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आणि 10 जर असेल तर मग एका रकान्यामध्ये एकच अंक आपल्याला या ठिकाणी लिहायचे. 10 किंवा 10पेक्षा जास्त असेल 10 ते 31 पर्यंत, तर पहिल्या रकान्यामध्ये 1, दुसऱ्या रकान्यामध्ये 0. ओके, अशा पद्धतीने. आता महिन्यांच्या पण बाबतीमध्ये सेम असंच असणार आहे. महिना 1 ते 9 पर्यंत असेल तर आपल्याला 01, 02, 03 अशा पद्धतीने लिहावं लागेल. ओके, आणि जर समजा आपल्याला महिना हा 10 किंवा 10पेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिण्याची आवश्यकता म्हणजे एका ह्याच्यामध्ये म्हणजे इथे 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. आता आपण या ठिकाणी जो महिना आहे तो महिना जून महिना आहे म्हणून या ठिकाणी 06 असं लिहिलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला हा अर्ज भरत असताना या ठिकाणी जे इयर आहे, इयर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 2013. ओके, म्हणजे काय असणार आहे 5/6/2013 अशा पद्धतीनं. ओके, आणि तेच आता हे जी आपली जन्मतारीख आहे ही जन्मतारीख आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे. ओके, म्हणजे अक्षरामध्ये. तर हे सुद्धा आपल्याला कॅपिटल लेटरमध्येच लिहायचं आहे. ओके, 5th जून 2013. ओके, म्हणजे जे काही असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 5th जून 2013. किंवा काही जण कसं लिहितील पहा 5 जून 2013. ओके, तर आपण त्या ठिकाणी लिहू शकणार आहोत. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, जेंडर प्लीज पुट टिक मार्क. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी टिक मार्क करायचे म्हणजे राईट करायचं आहे. मुलगा असेल तर बॉयच्या खाली टिक करायचे, गर्ल असेल तर मुलीच्या खाली टिक मार्क करायचे. तर जे काही आहे ओके आपण भरत असताना त्याच्या खाली टिक अशा पद्धतीचं टिक मार्क करायचं आहे. आता त्यानंतर आहे पुढे कास्ट. जनरल आहे, ओबीसी आहे, एससी आहे व एसटी आहे. ओके, आता पहा जे विद्यार्थी विजयमध्ये असतील, एनटीमध्ये असतील, एनटीबी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, एसबीसी असेल. ओके, म्हणजे ज्या काही अदर कास्ट आहेत अशा पद्धतीच्या, तर या कास्ट आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. ओके, तर मग आता ती कास्ट नेमकं कोणत्या ह्याच्यामध्ये येते, तर जे विजय ए असेल, एन टी असेल, तर या ज्या काही कास्ट आहेत या कास्ट ओबीसी मध्ये येतात. पहा, कारण हे जी परीक्षा आहे ही परीक्षा केंद्रामार्फत कंडक्ट केली जाते, केंद्र शासनामार्फत. आणि केंद्र शासनामध्ये या मेजर 4 कास्टचा या ठिकाणी समावेश असतो. आणि आपलं केंद्राच्या याच्यामध्ये ओबीसी मध्ये येत असेल तर ओबीसी या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायचा आहे. जर आपल्याला कास्ट संबंधी जर काही अडचण असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता की सदरील कास्ट ही कोणत्या ह्याच्यामध्ये येते ते. ओके, तर आपण या ठिकाणी जे काही कास्ट आहे ती कास्ट ज्या प्रवर्गामध्ये येते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे केंद्र शासनाच्या याच्यामध्ये, कारण याच्यावरतीच आपलं मेरिट अवलंबून असतं. त्यामुळे योग्य फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे पहा नेचर ऑफ डिसॅबिलिटी इफ एनी प्लीज टिक. ओके, तर त्याच पद्धतीनं समजा आपल्याला काही अपंगत्व असेल तर ते अपंगत्व आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजे त्याच्या पुढे टिक मार्क करायचं आहे.
म्हणजे फिजिकली आहे का व्हिज्युअली आहे का हिअरिंग आहे, म्हणजे ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे का फिजिकली आहे का म्हणजे दृष्टीदोष आहे, आणि तो किती आहे, पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी, तर हे या ठिकाणी आपल्याला नमूद करणं गरजेचं आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काहीही माहिती भरावयाची असणार नाही. ओके, तर सदरील रकाना हा आपल्याला त्याच पद्धतीनं रिकामा सोडावयाचा असणार आहे. आता यानंतर पुढे काय आहे पहा, आधार नंबर ऑफ द कॅन्डिडेट. तर विद्यार्थ्याचा जो काही आधार नंबर आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी अर्ज भरत आहोत, आपण या ठिकाणी राम किट्टे या विद्यार्थ्याचा अर्ज या ठिकाणी भरत आहोत, तर या ठिकाणी त्याचा आधार नंबर, ओके, जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर आपल्याला या ठिकाणी भरावयाचा असणार आहे. उदाहरणादाखल आपण हा अर्ज या ठिकाणी पाहत आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण शेवटी हे दिलेलं आहे, तर हेही नंबर्स आपल्याला या ठिकाणी भरावयाचे असणार आहे. जो 12 अंकी आधार नंबर आहे तो 12 अंकी आधार नंबर आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता या ठिकाणी PEN पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट. ओके, तर या ठिकाणी अनेक पालकांचं समस्या असते की आता हे PEN पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट. ओके, तर काही पालकांना असं वाटण्याची शक्यता असते की हा जो नंबर आहे तो पॅन कार्डचा नंबर आहे. ओके, तर हा पॅन कार्डचा नंबर नाही. आपल्याला सांगावयाचा आनंद होतो की विद्यार्थ्यांचं पॅन कार्ड काढण्याची आवश्यकता नसते. तर हे PEN पेन नंबर म्हणजे काय असणार आहे पहा, परमनंट एज्युकेशन नंबर. तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा एक नंबर असतो, परमनंट एज्युकेशन नंबर. हा परमनंट एज्युकेशन नंबर विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणावरनं आपला जो परमनंट एज्युकेशन नंबर आहे तो परमनंट एज्युकेशन नंबर घ्यायचा आहे, किंवा आपले जे कोणी क्लास टीचर असतील क्लास टीचरशी चर्चा करून आपण हा पेन नंबर घ्यावयाचा असणार आहे. तर जो काही पेन नंबर असेल, ओके, तो अशा पद्धतीचा असणार आहे, म्हणजे त्या शाळेची इन्फॉर्मेशन या ठिकाणी असते पहा. ओके, तर आपण या ठिकाणी पाहूया, हा पेन नंबर आपल्याला या ठिकाणी भरावयाचा असणार आहे. अशा पद्धतीनं हा पेन नंबर आपल्याला भरणं मस्ट असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे आहे ॲड्रेस, म्हणजे विद्यार्थ्याचा पत्ता आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आता पत्ता भरत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यामध्ये त्या विद्यार्थ्याला हा अर्ज भरता येतो. उदाहरणामध्ये एखादा कॅन्डिडेट लातूर जिल्ह्यातील असेल तर तो लातूर जिल्ह्याच्याच नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करू शकतो, किंवा एखादा विद्यार्थी उस्मानाबादचा असेल, नांदेडचा असेल, तर त्या जिल्ह्यातूनच आपल्याला हा अर्ज भरणं गरजेचं असतं. आपण इतर जिल्ह्यातून हा अर्ज या ठिकाणी भरू शकत नाही. तर यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की आपल्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तोच पत्ता शक्यतो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी आपला पत्ता या ठिकाणी लिहू शकतो. ओके, तर तो आपण कशा पद्धतीनं लिहायचा या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, स्मॉल लेटर्समध्ये कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं आहे, परंतु अक्षर थोडेसे छोटे काढून आपल्याला या ठिकाणी आपला पत्ता या ठिकाणी लिहावयाचा असणार आहे. तर आपण या ठिकाणी लिहितो पहा, दत्त नगर निलंगा. ओके, तर आपण या ठिकाणी ॲड्रेस लिहिलेला आहे. आता जे विद्यार्थी खेडेगावचे असतील तर त्यांनी ते खेडेगावचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पोस्ट असेल तर पोस्ट लिहा आणि तालुका असेल तर तालुका लिहा. ओके,
हे म्हणजे आपल्या आधार कार्डवरती जो काही पत्ता आहे तो पत्ता आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे लिहिणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. ओके. मोबाईल नंबर हा चालू कंडिशनमधील असला पाहिजे, कारण त्याच्यावरती आपल्याला मेसेजेस येत असतात. ओके. हा 10 अंकी मोबाईल नंबर चालू स्थितीमधील मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पुढे आहे ईमेल आय डी. ओके. तर आपल्याला ईमेल आय डी लिहायचा आहे. आपल्या पॅरेंट्सचा ईमेल आय डी असेल. ओके. तर तो ईमेल आय डी आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. पहा, राम किट्टे 1 2 3 जे काही आपला ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे @gmail.com. ओके. जे काही असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे ramkitte123@gmail.com. जो आपला ईमेल आय डी आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. ईमेल आय डी आपला म्हणजे त्या ठिकाणचे जे काही लेटर्स असणार आहेत ते लेटर्स जर स्मॉल असतील तर स्मॉलच लेटर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे, कॅपिटल असतील तर कॅपिटलच लेटर्स आपल्याला या ठिकाणी लिहावायचे असणार आहेत. त्यानंतरचं पुढचं आहे आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे विद्यार्थ्यांची ओळख. ओके. कशा पद्धतीने आपण करू शकतो, एखादी जन्म खून वगैरे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर शक्यतो विद्यार्थ्याच्या हातावर असेल, चेहऱ्यावर असेल तर एक तीळ आपण शक्यतो पाहत असतो. ओके. तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि जर अन्य कोणती खून वगैरे असेल तर ती खूनसुद्धा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. तर तिळासाठी वर्ड आपल्याला या ठिकाणी असणार आहे मोल. ओके. तर हा जो तीळ आहे तो कुठे आहे, तर मोल ऑन राईट हँड. ओके. म्हणजे ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे राईट हँड. ओके. मोल ऑन राईट हँड अशा पद्धतीनं. त्यानंतर ॲन्युअल इन्कम आपल्याला लिहायचं आहे, किती आहे ते. ओके. जेही काही असेल आपलं ॲन्युअल इन्कम ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मी या ठिकाणी 60,000 रुपीज असं लिहिलेलं आहे. नॅशनॅलिटी. ओके. तर नॅशनॅलिटीसाठी या ठिकाणी सर्वांचं एकच असणार आहे, इंडियन. ओके. मग पुढे विचारलेलं आहे रिलिजन, विद्यार्थ्याचं धर्म या ठिकाणी कोणता आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, जे काही आहे ते. तर आपण या ठिकाणी लिहूया हिंदू. जोही काही असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन. ओके. मीडियम ऑफ एक्झामिनेशन, विद्यार्थ्याला ही परीक्षा नेमकं कोणत्या माध्यमातून द्यावयाची आहे ते लिहायचं आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल. ओके. तर आपण या ठिकाणी मराठी. ओके. मराठी सुद्धा आपल्याला इंग्लिशमधूनच लिहायचं आहे. पहा. ओके. मराठी. त्यानंतर पुढची जी काही इन्फॉर्मेशन आहे अत्यंत महत्त्वाची आहे ते आपल्याला या ठिकाणी भरावयाची असणार आहे. काय सांगितलेलं आहे पहा. या ठिकाणी क्लास 3, क्लास 4 आणि क्लास 5 विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. नेम ऑफ द स्कूल स्टडीड 3rd and 4th and studying 5th and village / place. ओके. म्हणजे विद्यार्थी हा इयत्ता 3री असेल, 4थी असेल, 5वी असेल, कोणत्या शाळेमध्ये शिकत होता ते आपल्याला त्या शाळेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. तर ज्या शाळेमध्ये होता इयत्ता 3रीला तर त्या शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. तर मी या ठिकाणी लिहितोय पहा, महाराष्ट्र प्रायमरी, महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर निलंगा जे काही शाळा आहे. ओके. तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र प्रायमरी स्कूल
निलंगा. ओके, म्हणजे ती शाळा कुठे होती त्या ठिकाणाचं नाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. महाराष्ट्र प्रायमरी स्कूल निलंगा. आपली जी काही शाळा असेल, आपण इयत्ता 3रीला ज्या शाळेत असाल त्या शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ओके, तर 4थी सेम शाळा आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला त्या शाळेचं नाव लिहिणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, स्पेलिंग बरोबर असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र प्रायमरी स्कूल निलंगा. विद्यार्थी इयत्ता 5वीमध्ये कोणत्या शाळेमध्ये आहे तर त्या शाळेचं नाव लिहायचं आहे आपल्याला. महाराष्ट्र विद्यालय निलंगा. ओके, म्हणजे फक्त शाळेचं नाव लिहायचं आहे आपल्याला आणि त्या ठिकाणाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर स्कूल लोकेशन रुरल आहे का अर्बन आहे, म्हणजे खेडेगावातील असेल तर रुरल म्हणून लिहायचं आहे, शहरी असेल तर अर्बन लिहायचं आहे. ओके, म्हणजे आता 3रीची जी शाळा आहे ती शाळा नेमकी कोणत्या एरियामध्ये येते, रुरलमध्ये येते का अर्बनमध्ये येते, म्हणजे शहरी भाग किंवा ग्रामीण भाग हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. शहरीसाठी अर्बन व ग्रामीणसाठी रुरल असणार आहे. तर आता ही शाळा आपली कशामध्ये येते तर अर्बनमध्ये येते, शहरी भागामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे अर्बन. हे सुद्धा अर्बनच असणार आहे. ओके, म्हणजे असं काही नाही की हे एक अर्बन असेल तर सगळंच अर्बन येईल. तर शाळा नेमकी कोणत्या ठिकाणी आहे तर त्याच्यानुसार आपल्याला हे लिहायचं आहे. किंवा एखाद्याची शाळा खेडेगावातील असेल, 4थीला गेलेला असेल तर या ठिकाणी रुरल सुद्धा येऊ शकतं. म्हणजे जे काही आहे त्या ठिकाणानुसार आपल्याला हे लिहिणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मंथ अँड इयर ऑफ जॉईनिंग. ओके, आता नेमकं इयत्ता 3रीमध्ये तो विद्यार्थी म्हणजे केव्हा प्रवेशित झाला. ओके, तर त्यासाठी असणार आहे पहा जून. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण जून 2022. 4थीला जून 2023 व 5वी जून 2024. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे महिना आणि वर्ष आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. विद्यार्थी इयत्ता 3रीमध्ये केव्हा प्रवेशित झाला तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यापुढे काय विचारलेलं आहे पहा, मंथ अँड इयर ऑफ पासिंग. तर 3री तो केव्हा पास झालेला आहे तर मे 2023. ओके, त्यानंतर 4थी कितवीला पास होईल तो तर तो मे 2024. ओके, आणि 5वी सध्या तो 5वीमध्ये शिकत आहे त्यामुळं तो काही 5वी पास झालेला नाही. ओके, त्यामुळे हे माहिती या ठिकाणी आपल्याला ब्लँक ठेवू शकतो आपण या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर नेम ऑफ द ब्लॉक. ब्लॉक म्हणजेच काय असणार आहे तर ही जी शाळा आहे नेमकी त्याचा तालुका आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. पहा, तर तालुका कोणता आहे निलंगा. आपला जो काही तालुका असेल तो तालुका आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तालुका निलंगा. याही ठिकाणी तालुका निलंगा हा पण निलंगाच असणार आहे. म्हणजे शाळा ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणचा तालुका आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर विचारलेलं आहे नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट. ओके, तर ते डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे लातूर. ओके, आपला जो काही जिल्हा असेल, ओके, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा असणार आहे, तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे लातूर. ओके,
त्यानंतर पुढे विचारलेलं आहे आपल्याला नेम ऑफ द स्टेट, म्हणजे आपण नेमकं कोणतं राज्य आहे आपलं, तर ते राज्य आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर राज्य आहे आपलं महाराष्ट्र. या ठिकाणी 4थीचं पण महाराष्ट्र. व 5वी महाराष्ट्र. या ठिकाणी आपलं तालुका बदलू शकतो, जिल्हा बदलू शकतो व राज्य सुद्धा या ठिकाणी बदलू शकतं. ओके, म्हणजे आपल्या या माहितीच्या आधारे, म्हणजे 3रीला ज्या शाळेत असाल त्याच्यानुसार ही माहिती असणार आहे. 3रीला समजा एखाद्या खेडेगावामध्ये असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, जी माहिती आहे ते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, पहा या ठिकाणी सर्वात खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट. हा फॉर्म कोणीही भरलेला असेल, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्याची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. म्हणजे हा फॉर्म आपण कोणत्या विद्यार्थ्याचा भरलेला आहे, रामचा भरलेला आहे, तर रामची स्वाक्षरी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, तर ती सही आपण विद्यार्थ्यालाच करायला लावायची आहे. विद्यार्थ्याची स्वाक्षरी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढे असेल सिग्नेचर ऑफ द पॅरेंट, म्हणजे आईवडिलांपैकी एकाची स्वाक्षरी या ठिकाणी असणार आहे. जे काही स्वाक्षरी असेल ती स्वाक्षरी या ठिकाणी करावायची असणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आपण पाहू शकतोय त्या विद्यार्थ्याचा काय आहे, पहा या ठिकाणी एक पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. आणि संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वात खालच्या बाजूला सिग्नेचर ऑफ द हेडमास्टर विथ सील, म्हणजेच या ठिकाणी शाळेचा शिक्का असेल मुख्याध्यापकांचा आणि मुख्याध्यापकांची या ठिकाणी स्वाक्षरी असणार आहे. ओके, तर हा फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे. ओके, ही माहिती फक्त आपल्याला या ठिकाणी हा जो अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने आपण भरलेला आहे. आता या फॉर्मला आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरणं गरजेचं असतं. तर यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर ते थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं आहे आधार कार्ड. तर त्या आधार कार्डला आपलं मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ऑनलाईन हा अर्ज करण्यासाठी जाल त्यावेळेस आधार कार्ड जर मोबाईलला लिंक असेल तर मोबाईलवरती आपल्याला त्या ठिकाणी OTP येणार आहे. त्यामुळे अर्ज भरत असताना आपण त्या ठिकाणी आधारला मोबाईल लिंक असलेलाच मोबाईल नंबर आपण सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. तर निश्चितपणे आपण जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025चा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी पाहिलेलं आहे. निश्चितपणे सदरील माहिती आपल्याला आवडलेली असणार आहे. माहिती आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा व आणखीन नाही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व आपलाही मित्र जर जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 5वीसाठी जर फॉर्म भरू इच्छित असेल तर त्यालाही हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करू शकता. थँक्यू. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपणाला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.